नवापूरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिराचे आयोजन। महिलांनी आत्मनिर्भरतेसाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा। प्राध्यापक डॉक्टर मृणाल जोगी। जागतिक महिला दिनानिमित्त नवापूर नगरपालिका महिला व बालकल्याण विभाग आणि DNULM यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कल्याण योजना व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम स्वरूपसिंगजी नाईक टाउन हॉल येथे पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात महिला बचत गटांच्या सदस्यांनी स्वागत गीताने केली। तसेच राजमाता जिजाऊ, झाशीची राणी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर मृणाल जोगी यांनी महिलांनी आत्मनिर्भर होऊन कौटुंबिक व सामाजिक प्रगती साधावी, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे मार्गदर्शन केले। मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य प्राप्त करून समाजात स्वतःचे स्थान निर्माण करावे असे सांगितले। महिला दिनानिमित्त 8 महिला बचत गटांचा सन्मान, प्रशस्तीपत्र व गौरव चिन्ह देऊन करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी प्रशांत भट यांनी केले, तर आभार मीनाक्षी वळवी यांनी मानले। या संयुक्त विद्यमानाने आज महिलांसाठी एक मार्गदर्शन शिबिर, महिला सबलीकरण आणि महिलांना जे काही महिला बचत गट आहे या बचत गटांचं जे कामकाज आहे त्याचं ॲप्रिशिएशन व्हावं आणि त्याचबरोबर त्यांना थोडंफार मार्गदर्शन व्हावे। इथे जी उपस्थिती बघितली तर मला खरं तर म्हणायचं की मला एवढी संख्या असेल अशी अपेक्षा नव्हती। आणि तसं म्हटलं तर म्हणजे एक कन्सेप्शन असतं आपलं तर एक ट्रायबल एरियामध्ये एवढा मॉब जमणे हे थोडंसं माझ्यासाठी हेच होतं। त्यामुळे मला कार्यक्रमाचं स्वरूप कसं असेल किंवा कार्यक्रम कसा होईल याबद्दल साक्षरता होती, परंतु आपली उपस्थिती आणि आपण ज्या उत्साहाने आपण इथे आला, हिरिरीने सहभाग घेतला आणि त्यात आपल्या मॅडम जोगी मॅडम यांनी अतिशय चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। आता दुसरी गोष्ट राहिली की महिला बचत गट, बऱ्याच ठिकाणी ते महिला बचत गट कागदावरच असतात, प्रत्यक्षात ते कार्यरत नसतात। त्यामुळे मी इथे यांना विचार फॅक्ट आहे, काही गोष्टी ज्या आहे की आपण ऍक्सेप्ट केल्या पाहिजे आणि त्या ऍक्सेप्ट केल्या तरच आपण त्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करू शकतो, सुधारणा करू शकतो। नाहीतर काय की आपण वरती जे रिपोर्ट सादर करायचे असतात, काहीतरी आपल्याला दाखवायचं असतं, म्हणून तसं नाही तर ते फॅक्च्युअल रिपोर्ट जर आपण दाखवले तर त्यातून आपल्याला सुधारणा करता येत असते। त्याप्रमाणे मी त्यांना खरोखर विचारलं की हे जी काही बचत गट वगैरे आहे ते खरोखर कार्यरत आहेत काय, याचं काम कसं आहे। कारण जनरली बऱ्याच ठिकाणी बचत गट जसं मी अगोदर बोलल्याप्रमाणे कागदपत्रेच असतात, कर्ज घेतात वेगळ्या कारणासाठी, जे पेपरवरचं कारणवियोग दुसऱ्या प्रयोजनासाठी किंवा कारणासाठी केला जातो आणि त्या कारणासाठी तो केला जातो, त्यातून आपल्याला पुन्हा त्याच्यातून काही रेव्हेन्यू जनरेशन किंवा काही अशा गोष्टी होत नसतात आणि त्यामुळे ते कर्ज परत फेडू शकत नाही। मग अशा प्रकारे NPA वाढत जातो आणि त्या बचत गटाला कर्ज पुन्हा मिळत नाही। तर मुळात महिला बचत गट स्थापन करणे किंवा याचा उद्देश काय आहे की यातून महिलांना काहीतरी अर्थार्जन झालं पाहिजे, काहीतरी उत्पन्न मिळालं पाहिजे आणि त्यातून महिला सबलीकरण व्हायला पाहिजे। आणि म्हणून म्हणजे जे काय आपल्याला अनुज्ञेय उपक्रम आहे त्या उपक्रमासाठी आपल्याला कर्ज मिळत असतं, ते उपक्रम आपण राबवले पाहिजे आणि त्यातून आपले अर्थार्जन केलं पाहिजे। आणि तुम्ही जर त्याच प्रयोजनासाठी जर तो खर्च केला आणि तो व्यवसाय भरभराटी चांगला व्यवस्थित चालवला तर तुमची त्याच्यामध्ये होते आणि तुम्ही त्याची कर्जाची चांगल्या प्रकारे परतफेड करू शकता। आणि एकदा तुमचं करंट जो रेप्युटेशन आहे, करंट म्हणजे जे काही लोन रिपेमेंट करण्याचं बँकेकडे त्याला आपण सिबिल म्हणतो, तर ते तुमचं सिबिल तुमच्या गटाचा वाढला तर तुम्हाला अजून मोठ्या प्रमाणात कर्ज मिळू शकतं। तर त्यामुळे त्याच प्रकारे इथे आपण जे काही चांगले बचत गट होते त्या बचत गटातील सर्व बचत गट इथे चांगले आहेत, त्यातील काही आपण त्याला काय मॉडेल आयडियल म्हणून आपण त्यांची निवड केली आणि त्यांना इथे आपण तुमच्या समोर त्यांचा सत्कार केला। याचा उद्देश असाच की याच्यापासून प्रेरणा घेऊन आपणही त्याच्याप्रमाणे काम करावं आणि जे काही कर्ज मिळणार आहे त्याचा सदुपयोग करावा, आपला अर्थार्जन वाढवा, आपण महिला सबलीकरण व्हावं आणि त्यातून पुन्हा आपले
आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबाची आणि आपल्या गावाची, आपल्या देशाची प्रगती व्हावी, ही भावना त्यामागे आहे. तेव्हापासून जे सुरू आहे ते आजतागायत सुरू आहे. आता महिला जेव्हा आपण म्हणतो तर पूर्वीच्या काळी अजून पण आहे, फार पूर्वी जायची गरज नाही, अजून पण असं आहे की बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की चिवताय चिवताय दार उघड, दार उघड ग दार उघड. दार कसे लावून जगावरती काहून किती वेळ बसशील, डोळे मिटून किती वेळ आतच बसशील. चिवताय चिवताय दार उघडलं, दार उघड. आपलं मन आपणच खात बसशील, आपलं मन आपणच खात बसशील. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. वारा आत यायलाच हवा, तू मोकळा श्वास घ्यायलाच हवा. चिवताय चिवताय दार उघडलं, चिवताय चिवताय दार उघडलं. खरं तर आपल्या सगळ्या चिवताईंनी दार उघडलं पाहिजे. आपण लहान मुलांना ही कथा सांगतो की नाही, कावळा येतो, तो म्हणतो चिवताय चिवताय दार उघड. ती काय सांगते, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे, थांब माझ्या बाळाला पीठ लावू दे, थांब माझ्या बाळाला खाऊ घालू दे. याचाच अर्थ असा आहे की आपण आपल्या संसारात भर पडतो, आपल्या आई असण्याला खूप महत्व देतो, आपल्या पत्नी असण्याला खूप महत्व देतो, आपल्या सून असण्याला महत्व देतो. पण आपण असण्याला महत्व देतो का? मी आज इथे आहे तर मी ओळख करून दिली डॉक्टर मृणाल जोगी, मी माझ्या डॉक्टर असण्याला महत्व दिलं, मी माझ्या जोगी असण्याला महत्व दिलं. पण मी मृणाल असण्याला दिलं. माझी ओळख पहिली काय आहे, मी मृणाल आहे. बारशाच्या दिवशी मी कोण होते, मृणाल. नंतर काहीतरी जोगी, नाव तर नंतर केलं ना शाळेमध्ये, मग जोगी झाले. मग लग्नानंतर नाव बदलतं ते आणखी वेगळं. मोठं कुंकू, नथ आणि पायातल्या चपला हातात धरून गेले. का बरं तर म्हणाले लाल किल्ल्याला कोणी चप्पल घालून जाईल का? हे मस्त, हे संस्कार पण आहे. महिलांनी दार उघडून बाहेर आल्या तरी संस्कार सोडलेले नाहीत. महिला कधी संस्कार सोडून बाहेर पडत नाही. कारण आपल्यावर जन्मापासून ठासलेलं आहे की संस्कार हे तुलाच पुढे नाही. मुलगा वाईट वाटला, नवरा काय सांगतो, तुझ्यावर पडला. मुलगा चांगला वागला, नवरा काय सांगतो, माझ्यावर पडला. म्हणजे संस्कार कुणी करायचे, महिलेने करायचे, बरोबर की नाही? मग महिलेने असे सुंदर संस्कार केले आणि ती म्हणाली की आता असं आहे की त्या बँकेत मी जेव्हाही जाते, मॅनेजर जरी बदलले तरी लोक सांगून ठेवतात की भरताबाई जर आली तर तिला लगेच केबिनला बोलवायचं आणि तिचं काम करून द्यायचं. मग ती म्हणाली की एका जणाने सांगितलं मी यांचं काम करणार नाही, आम्ही 5 जणांनी त्याच्या केबिनचा दरवाजा बाहेरून बंद केला. मग म्हणाली ते काय म्हणतात ना तुम्ही, साम दाम दंड भेद, तसलं पण केलं म्हणाले आम्ही. मला खूप बरं वाटलं. का बरं वाटलं की एखाद्या गोष्टीत तुम्ही जेव्हा लढायला बाहेर निघतात ना तेव्हा तुम्हाला पुरुषी वृत्तीने लढावं लागतं. पण आपण मुळात कोण आहोत, तर आपण मृणाल, एक नाव आहे आणि ते आपल्याला दिलं गेलेलं आहे. तर ही जी ओळख आहे, ही ओळख आपण ओळखणं झालीये. पण ज्या व्यक्तीला जर पैशांची गरज पडते त्या व्यक्तीला आम्ही आमच्या पैशांमधूनच त्यांना गटांमधून कर्ज देतो आणि त्यांच्याकडनं 2 रुपये टक्क्याचा व्याज घेतो. आणि दर वर्षाला जर आमचं व्याज किती जमा झालं ते बघतो आणि दर दिवाळीला आम्ही बोनस म्हणून त्या व्याजचं वाटप करतो आणि आमच्या गरीब महिला आनंदाने दिवाळी साजरी करतो. की कोणाजवळ हात पसरायला नको. आजपर्यंत आमचे मुलं म्हणजे प्रत्यक्ष एक पहिली दुसरीला होती. आज आमच्या मुलींचं लग्न झाले, नातवंड झालं तरी आमचा बचत गट बंद झाला नाही. आणि अजून सुद्धा अपेक्षा आहे आम्हाला की आम्हाला काहीतरी अजून काम मिळालं तरी आम्ही करू शकतो. म्हणून कर्ज घेतो, परतफेड करतो. कर्जाचं काहीतरी विचार करून आम्ही काहीतरी व्यवसायच करत राहतो. नुसतं पैसे घ्यायचे, खर्च करून घ्यायचे, त्यात काही अर्थ नाही. म्हणून मी करते, कर्ज घ्या, व्यवसाय करा, काहीतरी करा. आमचा जवळ एवढं व्यवसाय आहे तरी आम्हाला अजून असं वाटतं की आम्ही पेपरचं मशीन घ्यावं आणि पेपर चालू करावं. म्हणजे एक प्रकार कसं वाटतं दुसऱ्या महिला का करत नाही, आपणच का
मला, पण मी सांगितलं एवढ्या वर्षापासून मीच बोलत आली आहे तर आता दुसऱ्या महिलांनी उभं बोलायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून आता महिलांना माझ्या बचत गटाच्या महिलांना विनंती करते की पुढच्या वेळेस काही एक कार्यक्रम झाला तर एखादी महिलाने इथे येऊन बोलायला हिंमत करा आणि पुढे जा, ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर तालुका.